श्रीरामपूर पोलिसांची बकरी ईद निमित्त आपत्कालीन प्रतिसाद कवायत। श्रीरामपुरात आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस परेड ग्राउंडवर आपत्कालीन प्रतिसाद कवायत मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली। या कवायतीत दंगा नियंत्रण पथकाने अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये पोलीस व इतर यंत्रणांचा प्रतिसाद किती जलद व प्रभावी आहे याची चाचणी घेण्यात आली। कवायतीदरम्यान गर्दी नियंत्रण, संशयास्पद हालचाली हाताळणे, बचाव कार्य, अश्रुधूर सेलफायर तसेच लाठीचार्जचा सराव करण्यात आला। नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले। च्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखता यावी याकरता पोलीस दलातर्फे आज दंगा काबू योजना सराव योजना राबवण्यात आली। श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भवरसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये सदर सराव करण्यात आला। शहरात जर कुठली कायदा सुव्यवस्था जर उद्भवली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल सुसज्ज आहे हे याद्वारे खात्री करून घेण्यात आली। वेळोवेळी असे सराव चालू राहील। ही मॉकड्रिल पोलीस अधीक्षक मुम्मुक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक अरुण धनवडे तसेच प्रशिक्षक व पोलीस अंमलदार उपस्थित होते। नागरिकांनी शांतता व सहकार्य राखावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। जमाव को तितर-बितर करते समय 2 हैंड ग्रेनेड, 2 सेल खर्च हुए, बाकी सब ठीक ठाक। श्रीमान, जमाव को तितर-बितर करते समय 2 सेंसियल खर्च, 2 लाठी टूटी, 2 ढाल टूटी, 2 जख्मी को उठा के अस्पताल भेजने का प्रबंध किया, 2 गुंडों को पकड़ के थाना पुलिस के हवाले किया, 2 पक्की गोली खर्च और 2 प्लास्टिक गोली खर्च। अभी जमाव काबू में आ चुका है। अभी आगे के लिए आदेश। शील्ड पटोन उठा, दौड़ के चल। बकरी ईदच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर यांनी पोलीस कर्मचारी यांना ढाल, लाठी तसेच गॅस गन याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आम्ही संगमनेर शहर, कोपरगाव शहर तसेच श्रीरामपूर शहर या ठिकाणी जाऊन सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गॅस, लाठी सेक्शन तसेच जमाव कंट्रोलमध्ये कसा घेता येईल या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे।